आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा फरक अदा केला जात नाही। तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम 8.33% कर्मचारी हिस्सा जमा केला जात असतो, मात्र ग्रामपंचायतीचा हिस्सा 4.16% ने भरला जात असल्याची बाब गंभीर आहे। यामुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने आज खटाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने खटाव पंचायत समिती समोर बेमुदत आंदोलन उभारले होते। आंदोलनादरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल भाऊ देसाई यांनी आंदोलन ठिकाणी भेट दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, आज या ठिकाणी जे आंदोलन केले जात आहे यातील मागण्या या तुमच्या हक्काच्या आहेत, त्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजेत। जिल्हा परिषदेच्या पातळीवर हा विषय घेऊन आपल्या काही मागण्या असतील याचा आपण स्वतः पाठपुरावा करू असे आश्वासन दिले। यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर देसाई यांनी गटविकास अधिकारी योगेश कदम यांना संपर्क साधून आंदोलनस्थळी बोलावले। यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या समक्ष सकारात्मक चर्चा करून आज या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आंदोलक यांच्या मागण्या मान्य करून लेखी आश्वासन देण्यात आले। तसेच या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक अडचणी आपण सोडवून त्यांना न्याय देणार असल्याचं आश्वासन अनिल देसाई यांनी दिले। यावेळी जिल्हाध्यक्ष जे.के. काळे, तालुकाध्यक्ष रामदास वाघचौडे, राजन शिंगाडे, गणपत वाघचौडे, जावेदभाई पठाण, नवनाथ आवळे, प्रशांत सावंत, अमोल काळोखे, विद्या निंबाळकर, जयश्री भोसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या आंदोलनस्थळी जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर बराच वेळ जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई हे ग्रामपंचायत कामगार सेनेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत होते। यावेळी आंदोलक आपणावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत होते। बराच वेळ चर्चा झाल्यानंतर देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमीने आता आपण वडूजमध्ये आहोत। येथे आता उपोषण सुटलेले आहे। तालुक्याचं बेमुदत आंदोलन येथे सुरू झालं होतं आणि खटाव तालुका ग्रामपंचायत कामगार सेना यांचे आज उपोषण होते। तर येथे अनिल देसाई साहेब आणि कर्मचाऱ्यांनी खटाव तालुका हे ग्रामसेवकाचे अध्यक्ष काय त्यांचं नाव कदम साहेब सुद्धा आलेत आणि त्यांनी आता इथे पत्र देऊन उपोषण संपुष्टात आले, काय आश्वासन दिलेले आहे। तर आता काय दिलं आश्वासन आणि कशा पद्धतीने उपोषण सुटलं काय सांगाल? 1 महिन्याच्या आत सर्व कर्मचारी थकीत रकमाचा हिशेब करून ज्या रकमा होतील त्या ज्या ग्रामपंचायतीची उत्पन्न क्षमता चांगली असेल त्यांचे सगळे पैसे देण्याचे त्यांनी आश्वासन दिले। ज्यांच्या जास्त क्षमता नाही त्या सर्व कर्मचाऱ्यांचे पैसे टप्प्याटप्प्याने त्यांना अदा केले जातील याबाबत त्यांनी आश्वासन दिले आहे। जे बहिणीचा विषय होता भविष्य निर्वाह निधीचा, तो कमी कट होत होता, त्यामुळं सगळ्या कर्मचाऱ्यांचा तोटा होत होता। यासाठी त्यांनी सांगितलं की जे काय 8.33 आमचा कट होईल तो 8.33 ग्रामपंचायतीचा जमा केला जाईल। याबाबत आम्ही समाधानी आहोत आणि आजपासून 1 महिन्यापर्यंत त्यांची मुदत आहे, त्या मुदतीत त्यांनी पूर्तता केल्यास तोपर्यंत आंदोलन स्थगित होईल। तर अशा तऱ्हेने मंडळी अशा तऱ्हेने उपोषण संपलेलं आहे आणि आपण आश्वासन दिल्यामुळे आज उपोषण एकच दिवस सकाळी सुरू होतं, 1 दिवसाचं आंदोलन संपलेलं आहे। आश्वासन ओके, धन्यवाद। म्हणून बघा ना, अख्ख्या जिल्ह्यात राज्यात कोण बसलं नाही, पहिल्यांदा तुम्ही बसला ना। क्रांतिकारकांचा तालुका आहे हा खटाव तालुका, त्यामुळं खटावमधनं लागलेली क्रांतीची ज्योत अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तुमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न संपवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही सुरुवात केली, तुम्ही केलेली सुरुवातीने तुमच्या राज्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न संपल्याशिवाय राहणार नाहीत। माझं शासनामध्ये, प्रशासनामध्ये, जिल्हा परिषदमध्ये बसलेल्या सगळ्यांना मी BDOशी पण आता बोलतो की तुम्ही सांगितलं BDO लेवलचे काही विषय त्यांनी संपवायला पाहिजे। खरं तर का संपवले नाहीत? तर जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न संपवण्याच्या दृष्टीनं जे आम्ही कोण बसलो आहे या सगळ्यांनी ह्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तळात काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला दुःख होईल असं वागू नये अशी माझी या सगळ्यांना विनंती राहील। तातडीनं अत्यंत छोटा विषय आहे आणि आजच्या आज संध्याकाळपर्यंतसुद्धा या लोकांना बसून दिलं नाही पाहिजे असं त्यांनी करावं आणि आजच्या आज तुमचा निर्णय करून तुम्हाला आजच्या आज उठवायचं काम त्यांनी केलं पाहिजे। या दृष्टीनं मी पण प्रयत्न करतो। पुन्हा एकदा तुम्ही जो निर्णय घेतला आणि तुम्ही जे चांगलं कामासाठी, तुमच्या न्याय मागण्यासाठी तुम्ही जे रस्त्यावर बसलाय यातला मी पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.